नमस्कार. मराठी ऑडिबल्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजची आपली जी कथा आहे ती सत्य घटनेवर आधारित आहे. कोणाच्याही भावनांना ठेस पोहोचू नये यासाठी पात्रांची नावं काल्पनिक. शकू, शकू दार उघड, दार उघड शकू. साळवी काकी हाका मारत होत्या, पण शकू दार उघडायला तयारच नव्हती. शेवटी शेजाऱ्यांनी दरवाजावर लाथा मारून तो पाडला आणि साळवी काकींनी एकच आरोडी फोडली. सकू, सकू माझे बाय, काय करून घेतलंस हे पोरी, काय झालं हे सकू. आणि त्या चक्कर येऊन खाली पडल्या. शकूने पंख्याला टांगून गळफास लावून घेतला होता. दत्ताराम साळवी हे आपल्या कुटुंबासह माहीमला साई कृपा चाळीत राहत होते. एक मुलगा सचिन, मुलगी शकुंतला आणि पत्नी. दत्ताराम साळवी जवळच्या एका मिलमध्ये कामाला होते. पोरं लहानाची मोठी झाली, मुलांचं शिक्षण चालू होतं. मुलगी लग्नाला झालेली आणि अचानक मिलमध्ये संप पुकारला गेला. आता हा संप किती महिने चालणार कोणालाच माहीत नव्हतं. बघता बघता संप चालू होऊन 8 महिने निघून गेले. त्यांच्याकडे जेवढे पैसे होते ते सर्व आता हळूहळू संपायला लागले. मुलाचं शिक्षण थांबवलं गेलं. मुलीच्या लग्नाला साठवलेले पैसे सगळे घरातच खर्च झाले. दत्ताराम साळवी आर्थिक अडचणीत सापडले. दररोज टेन्शन, कुठेही नोकरी मिळेना. मुलगा कुठल्या तरी ऑफिसात शिपायाची नोकरी करू लागला. पत्नी आणि मुलगी शेजाऱ्यांकडे पापड लाटायला जाऊ लागल्या. थोडेफार पैसे मिळायला लागले. 2 वेळचं जेवण तेवढं मिळायला लागलं. पण दत्ताराम समोर अडचणींचा मोठा डोंगर उभा होता. डोक्यावर कर्ज झालं, तरुण मुलगी घरात, लग्नाला झाली, हालाकीची परिस्थिती, पोरीचे लग्न कसं करायचं, आणि मग घरात दररोज टेन्शन. शकू, पोरी तुझं लग्न मी राणीसारखं लावून देईन, तू चिंता नको करू पोरी. आणि एक दिवस दत्तारामचा मृतदेह जवळच्या रेल्वे फाटकात सापडला. त्याने आपलं आयुष्य संपवलं. 15 दिवसांनी दिवाळी आली. दिवस होता दिवाळीच्या पहिल्या आंघोळीचा. सर्वत्र दिवाळीचा जल्लोष, पण साई कृपा चाळीत कोपऱ्यात असणाऱ्या खोलीत राहणारे साळवी कुटुंबीय मात्र भकास जीवन व्यतीत करत होते. त्या दिवशी साळवी काकी बाजारात काहीतरी सामान आणायला गेल्या होत्या. सचिन कामावर होता. शकुंतला एकटीच घरी. काकी बाजारातून परत आल्या. दरवाजा ठोकला. शकू, दार उघड. वारंवार त्या हाका मारत होत्या, पण घरातून कोणताच आवाज येईना. त्या घाबरल्या. शेजाऱ्यांना गोळा केलं. अहो, पोरगी आत घरात एकटीच आहे, खूप वेळ झाला, दरवाजा वाजवते पण दरवाजाच उघडत नाहीये ती. शेजाऱ्यांनी दारावर लाथा मारून दार उघडलं. समोर शकुंतलाचं शरीर पंख्याला लटकलं होतं. फासावर लटकलेली शकुंतला समोर बघून साळवी काकींनी हंबरडाच फोडला. काय केलंस हे पोरी? पोरी मला सोडून कुठे गेलीस? काय केलंस हे पोरी? शकू. आणि त्या चक्कर येऊन खाली पडल्या. सचिनला ताबडतोब निरोप पाठवून बोलवलं. आई आणि भाऊ शकुंतलाचं शरीर तिच्या गावी मालवणला घेऊन गेले. तिथेच तिथे अंत्यसंस्कार पण झाले. साळवी काकी आणि सचिन त्या दिवशी जे निघून गेले ते पुन्हा कधीच मुंबईत परतले नाही. कारण मुंबईमध्ये आता दिवस काढणं त्यांना जमेना. राहत्या खोलीत पोरीने केलेली आत्महत्या साळवी काकींच्या डोळ्यासमोर दिसायला लागली. सचिनने ठरवलं खोली भाड्याने देऊया, पण त्या खोलीत जे झालं ते ऐकून कोणीच भाडेकरू पण मिळेना. खोली विकून 4 पैसे मिळतील, पण ती खोली विकत तरी कोण घेईल? या घटनेला आता 1 वर्ष उलटून गेलं. त्या खोलीच्या दरवाजांना वाळवी लागलेली. खोली चाळीच्या एका कोपऱ्यात गल्लीत होती, म्हणून तिकडे कोण यायचं जायचं सुद्धा नाही. शेजाऱ्यांनी आपले प्लास्टिकचे ड्रम वगैरे असं भंगार सामान त्या खोलीच्या समोर कोपऱ्यात टाकून ठेवलेलं. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी आली. दिवाळीची पहिली अंघोळ.
सगळीकडे दिवाळीचा जल्लोष, चाळीत सर्वत्र लाइटिंग आणि फटाक्यांची आतिषबाजी होती. लोकांच्या दारांना तोरणं लावलेली, दरवाजात आकाशकंदील चमकत होते, पण त्या शेवटच्या खोलीत मात्र कायमचा अंधार दाटलेला. तो कोपरा तसाच ओसाड पडलेला. संध्याकाळ झाली. चाळीतल्या मुलांनी फटाक्यांची आतिषबाजी चालू केली. त्या खोलीतून आवाज येऊ लागले. शेजारी राहणारी सुमेधा तिच्या दरवाजात रांगोळी काढण्यात मग्न होती. रांगोळी काढून पूर्ण झाली आणि ती तिच्या आईला बोलवायला आतमध्ये गेली. आई बघ, रांगोळी काय मस्त झाली आहे. दोघी बाहेर आल्या तर त्या रांगोळीवर एक पायाचा ठसा उमटलेला. काय नालायक पोरं आहेत, मी एवढ्या आवडीने रांगोळी काढली आणि हे पाय देऊन गेले. थोडं निरखून बघितलं तर त्याच्या खाली लिहिलं होतं, मी आज आली आहे. हे काय लिहिलं? सुमेधा बोलली. तिने रांगोळी पुसून टाकली आणि पुन्हा नवीन रांगोळी काढायला बसली. रांगोळी काढत असताना तिला शेजारच्या बंद खोलीतून आवाज ऐकायला यायला लागले. ती थांबली, उठून घरात गेली, टीव्हीचा आवाज बंद केला आणि पुन्हा बाहेर आली. रांगोळी जवळ बसली. रांगोळी काढता काढता पुन्हा लक्ष देऊन ऐकत होती, त्या खोलीतूनच हा आवाज येतो नक्की. म्हणून तिने घरात जाऊन तिच्या आईला सांगितलं. आई म्हणाली, उंदीर घुशी असतील ग, वर्ष झालं ती खोली बंद आहे. सुमेधा परत बाहेर आली. रांगोळी पूर्ण केली आणि कसला आवाज येतोय ऐकायला म्हणून त्या दरवाजाच्या फटीतून वाकून बघायला लागली. आतमध्ये अंधार होता, पण आवाज मात्र अजूनही येत होता. काही दिसेना म्हणून ती त्या खोलीच्या खिडकीपाशी गेली आणि फटीतून काही दिसतंय का म्हणून बघायला लागली. तर आतमध्ये त्या खोलीत कोणीतरी मुलगी दिवाळीच्या पणत्या पेटवत बसलेली तिला दिसली. सुमेधा तिथून घाबरून पळतच आपल्या घरी आली. ए आई, त्या खोलीत कोणतरी मुलगी पणत्या पेटवत बसली आहे. तिची आई पण घाबरली. काय बोलतेस काय? तू कशाला गेलीस तिकडे बघायला? अगं, आवाज येत होते म्हणून मी त्या खिडकीतून आत बघितलं. आता सुमेधाचे वडील तिकडे आले. हा असा प्रकार बाजूच्या खोलीत होतोय हे त्यांना सुमेधाने सांगितलं. ते हातात टॉर्च घेऊन निघाले. दरवाजाच्या बाहेर आले आणि बघतात तर काय, त्या खोलीच्या समोर किमान 20-25 पणत्या ठेवल्या होत्या आणि त्या सगळ्या पणत्या पेटत्या होत्या. हे बघून ते सुमेधाला म्हणाले, सुमेधा बाळा, इकडे ह्या पणत्या तू ठेवल्यास का तिथे? घाबरलेली सुमेधा म्हणाली, नाही बाबा, मी तर तिथून पळून आले मगाशीच. आता तिचे वडील हातात टॉर्च घेऊन पुढे गेले. सुमेधा आणि तिची आई त्यांच्या खोलीच्या दरवाजातच उभ्या राहून बघत होत्या. वडील त्या खोलीजवळ गेले. दरवाजा उघडा होता. आत कोणी दिसतंय का म्हणून त्यांनी घरात टॉर्च मारला आणि जीव मुठीत घेऊन तिथून पळाले. भूत भूत असं बोंबलत ते जोरात मागे पळत आले. सुमेधा आणि तिच्या आईने त्यांना पळत आपल्या दिशेने येताना बघितलं आणि दोघेही घरात पळाल्या. वडील घरात शिरले आणि धाड करून दरवाजा लावून घेतला. भुताटकी आहे त्या खोलीत. हो, ती भुताटकीच आहे. बाळा, एक ग्लास पाणी घेऊन ये. असं म्हणून त्यांनी गळ्याचा कंठ हलवत तोंडातली थुंकी गिळली. कपाळावरचा घाम पुसला. पायातील एक चप्पल घरात आणि दुसरी चप्पल त्या शेवटच्या खोलीच्या दारातच टाकून पळून आले. सुमेधा हातात ग्लास घेऊन आली. काय झालं बाबा? काय होतं तिकडे? मी आतमध्ये टॉर्च मारला तर समोर शकुंतला उभी दिसली. तिच्या दोन्ही हातात पेटत्या पणत्या होत्या. सुमेधाची आई थक्क होऊन जमिनीवर बसली. अरे देवा, काय रे हे? पाण्याचे 3-4 घोट घेऊन तिच्या वडिलांनी ताबडतोब चाळीच्या अध्यक्षांना फोन लावला. गायकवाड साहेब, आमच्या घरी याल का? होय होय, आत्ता लगेच या. थोड्याच वेळात दरवाजाची बेल वाजली. कोण आहे?
मी गायकवाड. अहो बोलवलत ना मला. दरवाजा उघडला आणि गायकवाडांना त्यांनी घरात घेतलं आणि दरवाजा लगेच बंद केला. अहो आज दिवाळीचा सण आणि तुम्ही कशाला दरवाजे वगैरे लावताय? झाला प्रकार त्यांनी गायकवाडला सांगितलं. हे ऐकून तो पण थोडा टरकला. थांबा बघूया काय प्रकार. गायकवाडने त्याच्याच फोन लावून चाळीतल्या आणखी 4-5 लोकांना बोलवून घेतलं आणि मग ही सगळी माणसं सुमेधाच्या घराबाहेर जमा झाली. सुमेधाचे वडील घराच्या दरवाजातच उभे होते. सुमेधा आणि तिची आई घरात बसली. चाळीतल्या काही बायका पण त्यांच्या घरात येऊन बसल्या. चाळीतल्या 5-10 लोकांचा गट हातात टॉर्च घेऊन त्या कोपऱ्यात हळूहळू पुढे सरकत होता. दरवाजा अजूनही उघडाच होता. आतमध्ये टॉर्च मारला. काहीच दिसेना म्हणून 3-4 लोक धाडस करून आतमध्ये खोलीत शिरली. टॉर्च मारून बघितला. त्या खोलीत लादीवर पणतीच्या वाती दिसल्या आणि 2-3 पणत्याही पेटत्या होत्या. लोक आपापसात बोलायला लागले. ओ हे बघा, इथे पणतीच्या वाती पडल्या आहेत आणि हे बघा पेटत्या पणत्या. एवढ्यात अचानक बाईच्या हसण्याचा आवाज आला. सगळे घाबरले. टॉर्च फिरवला तर खिडकीत उभी राहिलेली शकुंतला दिसली. ओ काकू, मी शकू. आज दिवाळी ना म्हणून आले मी. आणि यांच्याकडे बघून ती पुन्हा हसायला लागली. शकुंतलाला समोर उभी बघतात सगळे लोक आरडाओरडा करू लागले. धूम ठोकून खोलीतून बाहेर पळाले. जखीण जखीण, शकूचं भूत भूत सगळे करत पळून गेले सरळ चाळीच्या बाहेर. त्यांची पळापळ बघतात सुमेधाच्या वडिलांनी खोलीचं दार लावून घेतलं. हा प्रकार घडला संध्याकाळी 7 वाजता. घरात बसलेल्या बायका मागच्या दरवाजाने त्यांच्या घरी निघून गेल्या. रात्रभर सुमेधाच्या कुटुंबियांना झोप लागली नाही. शहरात वाजणाऱ्या फटाक्यांचे आवाज, खिडकीच्या काचेतून बाहेर चमकणाऱ्या लाइटिंगचे बदलणारे रंग आणि डोक्यावर कुकू आवाज करत फिरणारा पंखा वातावरण आणखी भयान करत होता. रात्र सरली आणि दिवस उजाडला. सकाळी 7 वाजता पुन्हा चाळीतले लोक जमा झाले. आता बातमी अख्ख्या चाळीत पसरली होती. पोलिसांना पण बोलवण्यात आलं. पोलिसांनी चाळीतल्या लोकांना वेड्यात काढलं. कोणीतरी वेडी शिरली असेल त्या खोलीत आणि तुम्ही लोक भूत भूत बोंबलत बसलात. खोलीचा दरवाजा उघडाच होता. 2 हवालदार हातात काठ्या घेऊन आत खोलीत शिरले. चाळीतली माणसं बाहेर होती. हवालदार पुन्हा बाहेर आले. कुठे कोण आहे तिकडे? उगाच आमचा वेळ वाया घालवलात. आणि हवालदार तिथून निघून गेले. पाठोपाठ लोक पण घाबरत आत त्या खोलीत शिरले. आतमध्ये कोणीच नव्हतं. लोकांनी दरवाजा बंद करून घेतला आणि एक मिस्त्री बोलवून त्या दरवाजावर आणि खिडकीवर 2 लाकडी वाशे एक्स अशा प्रकारचं ठोकून घेतले. दुसऱ्या दिवशी काही हालचाली जाणवतात का म्हणून लोक सतर्क होतेच, पण तसं पुन्हा कधी काही घडलंच नाही. त्या खोलीला आता शकूची खोली म्हणून लोक ओळखतात. चाळीत कोणाचं लहान मूल जेवत नसेल तर त्याला भीती घालायला म्हटलं जातं, बाबू खा नाही तर शकूच्या खोलीत नेऊन सोडेन. शकूची भीती लहान मुलांच्या मनात अशी काही भासवली गेली आहे की आता शकूचं नाव घेताच पोर खोड्या करणं बंद करते.